तर मनोज जरांगे पाटील यांचा चिथावणीखोरपणा हा सरकारने वेळीच रोखला पाहिजे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। सरकारमधील किंवा विरोधामधील ओबीसी नेत्यांवरती तोफ कशाला डागता? वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरती जरांगेंनी देखील पलटवार केलेला आहे। आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीमध्ये, आम्हाला कोणी काही घाबरू शकत नाही। विषय काय आहे की ज्या आत्ता त्यांचे प्रमाणपत्र रद्द झालेत ओबीसीचे, तर त्याला पुरावे लागतात। एवढं साधं ज्ञान जर नसेल त्याचे एव्हिडन्स द्यावे लागतात, 1960च्या पूर्वीचे पुरावे लागतात। त्यामुळे सरकारला टार्गेट करून किंवा तुम्हाला बोलायचं आहे तर सरकारच्या विरुद्ध भूमिका घेत असताना सरकार म्हणून घ्या, पण सरकारमधील ओबीसी असू देत किंवा बाहेरचे ओबीसी असू देत, या नेत्यांना टार्गेट करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे आता सहन करण्याच्या पलीकडचं झालेलं आहे। हे चिथावणीखोरपणा सरकारने वेळीच अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे। राहुल गांधी हे सांगितलं का मराठीच्या विरोधात बोल म्हणून? राहिले काँग्रेस बोटवर सुद्धा मदत करायला नाही काँग्रेस आणि बेसराम। कशाला घालतो खड्ड्यात? नीट राह ना, तू किती बोलला तरी मी आरक्षण घेणारच आहे। काँग्रेस कशाला डुबी तू? राहुल गांधीने हे दांदा ज्याला धरला काय आता? त्याला म्हणा माया नाद लागून बरं त्या राहुल गांधीला फेवल गांधीला मी सगळ्या टोप्या उलट्या सुलट्या करीत असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।